मी श्रावणे. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 68 भाग मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आता त्या पुढचाच म्हणजे हा शेवटचा भाग 69वा भाग मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. मग 69वा. ताईसाहेब, ताईसाहेब या हाकांनी ती जागी झाली. मनगटावरच्या घड्याळाकडं तिने पाहिले. 4:15 वाजले होते. पुन्हा बाहेरून हाका ऐकू आल्या. ताईसाहेब, ताईसाहेब. ती लगबगीने उठली. दार उघडून बाहेर आली. देवदत्ताचा नोकर दारात उभा होता. काय रे? तिने साशंक स्वराने विचारले. सरकार स्वारीचा कुठं पत्ता नाही ताईसाहेब. म्हणजे? असा भीतीयुक्त उद्गार काढून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे चालू लागली. चालता चालता नोकर सांगू लागला. रात्री 11 पर्यंत सरकार जागे होते. ते लायब्ररीत गेले. मग सतार वाजवीत बसले. 11च्या सुमाराला आपण झोपी गेलो. जाग आल्यावर पाहिलं तर दिवाणखान्यात दिवे जळतायत. दार सतार उघडं आहे. आत जाऊन पाहिलं पण तिथं सरकार नव्हते. लायब्ररीत गेलो, तिथेही ते नव्हते. सगळीकडे शोधलं पण कुणालाच काहीच ठाऊक नाही. म्हणून आपल्याकडे धावत आलो. धडधडणाऱ्या काळजाने नंदा त्याचे बोलणे ऐकल्यासारखे करीत होती. पण पाऊल दिवाणखान्याच्या पायरीवर पडण्याच्या आधीच तिचे मन आत जाऊन पोहोचले होते. नाना प्रकारच्या कुशंकांनी ते काजळून गेले होते. दिवाणखान्याच्या मध्यभागी मोठा दिवा जळत होता. त्या दिवशी प्रकाशात तिने चहूंकडे पाहिले. काहीतरी बदल झाला आहे असा तिला भास झाला. लगेच तिच्या लक्षात आले समोर विवेकानंदाचे एकच चित्र दिसत आहे. ती पुढे झाली. त्या चित्रासमोर सतार ठेवली होती. मात्र हेमिंग्वेचे चित्र आणि त्याच्या पुढ्यातील बंदूक या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या. ती अगदी जवळ गेली. सतारीच्या तारात गुंतवून ठेवलेले एक पत्र तिला दिसले. तिने ते चटकन काढून घेतले. वर कुणाचेच नाव नव्हते. ती अधीरतेने ती वाचू लागली. प्रिय नंदाताई, हे पत्र पाहून तू रागावशील. तुझा निरोप न घेता मी जात आहे. क्षमा कर मला. खरं सांगू, माझा निश्चय तुझ्या डोळ्यातल्या एका थेंबात विरघळून जाईल अशी भीती वाटली मला. देवालयाच्या गाभाऱ्यातल्या घंटानादाप्रमाणे संध्याकाळचं तुझं बोलणं माझ्या अंतर्मनात घुमत राहिलं आहे. पुन्हा पुन्हा कोणीतरी मला सांगत आहे, देवदत्ता उठ, पिंजऱ्याचं दार अर्धवट उघडलं आहे, चल, विलंब लावू नकोस. बाहेर भरारी मार. मोकळं आकाश तुला बोलवत आहे. तुझ्या मुक्तीचा हा मंगल क्षण आहे. दुःख ही 2 हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे. हे तुझे शब्द माझ्या मनाची 20 वर्षांची काजळी झाडून टाकीत आहेत. तुझ्या शब्दांची कळी माझ्या मनात फुलत आहे. त्या सुगंधानं मन अधिकाधिक धुंद होत आहे. या धुंदीत एक विलक्षण भास होतोय मला. एका भव्य देवालयात मी एकटाच फिरत आहे. भिंतीवरल्या नद्या निर्झरांबरोबर गाणी गात, फळाफुलांच्या रंगांनी रंगून जात, छताच्या नक्षीकामात नक्षत्रांनी नटलेलं आकाश पाहत. पाहता पाहता ही गोष्ट मात्र मध्येच मनाला खटकते. भुताटकीनं झपाटलेल्या वाड्यासारखं हे देवालय ओकं ओकं का बसतंय? इथं भक्तांची ये जा का दिसत नाही? देवालयाचं सौंदर्य पाहून डोळे शिनले. फिरून फिरून पाय थकले. विसाव्यासाठी मी एका पायरीवर बसतो न बसतो तोच आतडं पिळवटून टाकणारा एक हुंका माझ्या कानी पडतो. मला राहवत नाही. त्या दुःखाच्या दिशेनं मी पुढं जातो. एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्माल्याच्या भल्या मोठ्या ढिगाआड एक वृद्ध गुडघ्यात मान घालून स्फुंदत असलेला दिसतो. त्याची मला दया येते. मी त्याच्याजवळ जाऊन बसतो. पाठीवरून हात फिरवीत मी त्याला विचारतो, आजोबा, तुमचं नाव काय? मानवर न करता कापऱ्या स्वरानं तो उत्तरतो, परमेश्वर. मी मनात चरकतो. वाटतं हा वृद्ध बहुधा वेडा असावा.
मी भीत विचारतो, इतकं कसलं दुःख झालंय तुम्हाला? मान वर करून अश्रुपुशीत वृद्ध उद्गारतो, माझ्या एकुलत्या एका मुलानं मला फसवलं. माझा गळा कापला. किती उमेदीनं, किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला. पण मी उत्सुकतेनं प्रश्न करतो, तुमच्या मुलाचं नाव काय? दीर्घ सुस्कारा सोडीत वृद्ध उद्गारतो, मनुष्य. वसूचे डॉक्टर मला भेटायला आले. तेव्हा हा भास नाहीसा झाला. मग अधिक अस्वस्थ करून बुद्ध, ख्रिस्त, गांधी, स्वायत्त सर, विवेकानंद, अगणित नावं आठवली. किती संतांनी, किती महात्म्यांनी, किती देवमानसांनी, किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील. पण ते अजून वाहत आहेत, सारखे वाहतच आहेत. हे असंच चालायचं. युगामागून युगा आली आणि गेली तरी सुद्धा परमेश्वराला सतत रडायला लावणारे आणि त्याची आसवं पुसण्यासाठी धडपडणारे या दोन जाती जगात सदैव असाव्यात. असाच सृष्टीचा संकेत आहे काय? स्वतःवरून सांगतो मी नंदा. मनुष्य स्वभावतः क्षुद्र आहे, स्वार्थी आहे, अहंकारी आहे, सुखलोलूप आहे, नाना प्रकारच्या वासनांनी बरबटलेला आहे. संस्कृतीनं बहाल केलेलं सात्विक मुखवटे चढवून आजकाल तो या जगात वावरत आहे. पण मुखवट्यांनी काही मन बदलत नाही. माणसाच्या उद्दाम मनोविकारांना उत्कट करुणेची जोड मिळायला हवी. तत्त्वमसी अशी अनुभूती देणारी करुणा. बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड देअर गो आय असं वाटायला लावणारी करुणा. ही करुणा नसेल तर मनुष्य पशु होईल. पॅशन अँड कंपॅशन मस्ट गो हँड इन हँड. माणसाचं मन बदललं तरच हे जग बदलेल. त्यातलं दुःख कमी होईल. आधी माणसाचं मन बदललं पाहिजे. देवदत्ताला प्रामाणिकपणे असं वाटतं ना, त्यानं या प्रयोगाचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा. मी विचार करीत राहिलो. परमेश्वराचे अश्रू पुसणारी माणसं या जगात थोडी असतील, पण त्यांचा आनंद अलौकिक असला पाहिजे. सर्वस्वाच्या समर्पणाची धुंदी, मानवतेवरल्या प्रेमाची धुंदी. मी किती अभागी आहे. या धुंदीचा अद्भुत आनंद मला कधीच लाभला नाही. बापूंसारख्या दरिद्री माणसानं देशभक्तीच्या रूपानं तो मनसोक्त चाखावा आणि जहागीरदार देवदत्ताला त्याचं दर्शनही घडू नये. काळोख केव्हाच पडला होता, पण काही केल्या विचारचक्राची भ्रमंती थांबत नव्हती. मी उठलो, लायब्ररीत गेलो. पण आज सारी आवडती पुस्तकं माझ्या लेखी नावडती झाली. परत आलो. किती किती दिवसांनी सतार हाती घेतली. काही क्षण मनातल्या इंगळ्या पेंगुळल्या. सतार मुकी झाली. इंगळ्यांनी पुन्हा आपल्या नांग्या उभारल्या. मी स्वतःला सदैव दुर्दैवी मानित आलो. अश्वत्थाम्यासारखा, एकाकी, परित्यक्त, बहिष्कृत, सर्वांकडून सर्व दृष्टींनी वंचित. स्वतःच्या दुःखाच्या डबक्यात मी अष्टप्रहार बुडून राहिलो. त्यातला चिखल चिवडीत. आज पहिल्यांदा मला कळतंय, अश्वत्थाम्यानं जे भोगलं त्यात दैव इतकंच त्याचाही दोष आहे. त्यानं घेतलेल्या पांडवांचा तो अमानुष सूड एका आंधळ्या मनोविकाराच्या नंग्या नाचाखेरीज त्यात दुसरं काय होतं? त्या सुडानंच त्याचा बळी घेतला. चिरंजीवनाचा शाप काय त्याला एकट्यालाच मिळालाय? 6 थोर सहप्रवासी अनंत काळाच्या या यात्रेत त्याच्याबरोबर आहेत, सर्वस्वी निरपराध असूनही. मग अश्वत्थाम्यानं आपलंच दुःख चिरकाल का उगाळीत बसावं? जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीनं शापित असतो. अश्वत्थाम्याचा पिता द्रोण हा काय कमी दुर्दैवी होता? या विद्वान पण दरिद्री ब्राह्मणाला द्रुपदाच्या दरबारी अपमानित व्हावं लागलं. दरिद्र्यानं त्याला कौरवांच्या आश्रयात नेलं.
स्फोटानं पापाशी त्याची कायमची सोयरीक जोडली. केवळ मुलाच्या मायेमुळं अश्वत्थामा मारला गेला असा पुकारा कानी येताच त्यानं हातचं शस्त्र खाली टाकलं. मृत्यूला मार्ग मोकळा करून दिला. यातलं कोणतं दुःख अश्वत्थाम्यानं वाटून घेतलं? तो सदैव स्वतःतच कुरफडून राहिला. अजूनही तो तसाच आहे. मस्तकातल्या व्रणाची वेदना कमी व्हावी म्हणून तेलाची भीक मागत वणवण फिरत आहे. मीही त्याच्यासारखाच जगलो. पळापळाला स्वतःची दुःख कुरवाळीत, क्षुद्र क्षणिक सुखाचा प्राणपणानं पाठलाग करीत. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याच्या सुखाची चव येते, हे मला कधी कळलंच नाही. नंदाताई, मी निघून जात आहे. तो ही चव चाखण्यासाठी, जगातल्या दुःखाच्या जवळ जाऊन त्यांचं दर्शन घेण्यासाठी. आधी मी ऋषिकेशला जाईन, लक्ष्मण झुल्याजवळ भर दुपारच्या उन्हात भीक मागत बसलेल्या महारोग्यांना भेटायला. तुमचं नि माझं भावाभावाचं नातं आहे असं त्यांना सांगायला. त्यांचं दुःख कसं हलकं करता येईल ते पाहायला. मग वसूला शॉक ट्रीटमेंटच द्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले. तिला चांगलं बरं वाटायला वर्ष 6 महिने लागतील असं त्यांचं मत आहे. या काळात मी इथं असलो तर लोकांच्या कुतर्कांना निष्कारण जागा करून दिल्यासारखं होईल. माझ्यासाठी तू कोणतंही दिव्य करायला तयार आहेस. पण वसू बरी होईपर्यंत मी देशभर फिरत राहणार आहे. पूर्वीप्रमाणे विलासपूरचा जहागीरदार म्हणून नव्हे, विशाल जनसागरातला एक चिमुकला बिंदू म्हणून. सर्वत्र पसरलेल्या दुःखाचं दर्शन घेत, डोळ्यात उभ्या राहणाऱ्या आसवांनी स्वतःची पापं धुवून काढीत. माझी काळजी करू नकोस. देवदत्त कुठेही असला तरी तुला दुःख होईल असं काहीही त्याच्या हातून होणार नाही. त्याविषयी अगदी निर्धास्त राहा. माझ्या या तीर्थयात्रेला बाह्यतः मी एकटाच जात आहे, पण माझ्याबरोबर छायारूपाने नंदा रात्रंदिवस असेल याविषयी मी निशंक आहे. एका वेड्या आशेचा अंकुरही मनात उगवला आहे. या भ्रमंतीत कुठंतरी माझी आई मला भेटेल. नाही कुणी म्हणावं, तू माझ्या आयुष्यात येशील असं 5-6 महिन्यांपूर्वी कुणी भविष्य वर्तवलं असतं तर मी त्याची वेड्यात गणना केली असती. आई भेटली तर मी तिला एवढंच सांगणार आहे, या जगात सारेच गुन्हेगार आहेत असं तुला वाटतं. खरं सांगू, या जगात कुणीही गुन्हेगार नाही. तुझा देवदत्त. पत्र घेऊन नंद बाहेर पडले. कुशीत झोपलेल्या तान्ह्या बाळाकडं स्निग्ध दृष्टीने पाहणाऱ्या आईसारखी बाहेर पसरलेली रात्र तिला वाटली. न कळत तिला ती दुसरी भयानक रात्र आठवली. आत्महत्या करण्यासाठी समुद्रात एक एक पाऊल पुढे जाणारी नंदा तिच्या डोळ्यांपुढं उभी राहिली. पण काही केल्या तर नंदाची तिला ओळख पटेना. ती स्वतःशीच हसली. उल्हासितपणाने तिने वर पाहिले. तऱ्हेतऱ्हेच्या फुलांनी भरलेल्या परडीसारखे आकाश दिसत होते. पूर्वेकडे लखलखणारा शुक्र या परडीतल्या मोगऱ्याच्या फुलासारखा भासत होता. ती गुणगुणू लागली, मोगरा फुलला, मोगरा फुलला. तर मित्रांनो, ही होती वि स खांडेकर यांनी लिहिलेली अमृतवेल ही कादंबरी. तर या कादंबरीमध्ये मेन म्हणजे वि स खांडेकरांनी मानवी जीवनातल्या ज्या काही भावना असतात, ज्या काही इमोशन्स असतात, ज्या खूप अवघड असतात समोरच्याला समजून सांगण्यासाठी, त्या त्यांनी एकदम सोप्या भाषेत त्या पुस्तकात आपल्याला समजून सांगितल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे मॉरल असा आहे या स्टोरीमधला, की जसा तो म्हणतो की या जगात कुणीच गुन्हेगार नाहीये. म्हणजेच की आपण कुणाला जज नाही करू शकत. म्हणजे कुणीही जो काही निर्णय घेतात तर तो त्यांच्या त्यांच्या हिशोबाने तो बरोबर असतो. आपण कोणाला जज नाही करू शकत त्यांच्या एका निर्णयावरून. ठीक आहे. कुणीच चुकीचं नाहीये या जगात. सो हे पुस्तक प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे, कारण की याच्यामुळे आपल्या आयुष्यातले बरेच कन्फ्युजन्स दूर होऊ शकतात.
सो ऐकत राहा, स्वतःची काळजी घ्या.